प्रभुजी कृपा कर, भगवान कृपा कर। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। वंशी विभूषित करार नवनीरदाभा पीतांबरा तरुणबिंब फलाधरोष्ठात् पूर्णेन्दु सुंदर मुखात् अरविंद नेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। श्री दत्तात्रेय महाराज की जय। श्री चक्रपाणी महाराज की जय। श्री गोविंद प्रभु महाराज की जय। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। दंडवत। भगवान श्रीकृष्ण महाराजांचं जे चरित्र आहे हे चरित्र अत्यंत मनाला आल्हाद देणारं आहे, समाधान प्रदान करणारं आहे, स्वस्थता निर्माण करून देणारं आहे। आणि म्हणून येथीची या कथा वार्ता की जती ज्याप्रमाणे सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू सांगतात की तुम्ही इतर कुठल्या गप्पा गोष्टी करण्यापेक्षा आमच्या कथा आणि आमच्या वार्ता, आमच्या कथा म्हणजे आम्ही जे कथन केलेलं आहे त्या सर्व उपदेशाचा जो सार आहे कथनात्मक, मग त्यामध्ये चरित्र असेल, त्यामध्ये दृष्टांत असतील, त्यामध्ये अनेक प्रकारचे सूत्र आहेत, त्यामध्ये इतर अवतारांचं चरित्र स्वामींनी सांगितलेलं आहे। या सर्व कथा कथनाच्या माध्यमातून ज्या स्वामींनी सांगितल्या आणि वार्ता म्हणजे आम्ही कुठे गेलो, कुणाशी भेटलो, कुणाबरोबर काय संवाद केला, अशा प्रकारच्या त्या दररोज स्वामींची जी दैनंदिनी होती, स्वामींनी कुठे भोजन केलं, कुणाचं भोजन केलं, त्याची क्रिया कशी स्वीकार केली, या सर्व आठवायचे। कथा आणि वार्ता, जशी वार्ता आपण पेपरमध्ये वाचतो की आज अमक्या ठिकाणी अमकं झालं, असंच लीळाचरित्र वाचल्यानंतर स्वामींनी त्या परिसरामध्ये वरंगल भागामध्ये जात असताना, तिकडून परत येत असताना, मग घोडाजुळीचे शिष्य इकडून तिकडे किष्किंध पर्वताकडे जाताना स्वामींना दिसतात आणि स्वामींची वेदक श्रीमूर्ती पाहून ते वेधून जातात आणि स्वामींजवळ येतात आणि म्हणतात, जी आमच्या सोबतचा किष्किंध पर्वताला जाऊ। आणि मग ते किष्किंध पर्वताचं वर्णन स्वामींना करून सांगतात की फार सुंदर असा तो परिसर आहे, फार मोठी मंदिरं त्या ठिकाणी आहेत, वेगवेगळ्या संप्रदायाचं त्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या मठाची मंदिराची निर्मिती झालेली त्या परिसरात दिसते आणि घोड्यासारखे माकडं तिकडे आहेत, बंदर तिकडे आहेत, वानर घोड्याजवळाले वानर तिथे आहे, असं त्यांनी जे वर्णन करून सांगितलं। मग स्वामी म्हणतात, आम्हाला सुद्धा रस भरला। मनुष्य वेशाला मान देऊन परमेश्वर सुद्धा ते कार्य करत असतात। स्वामींना सर्व माहितीच आहे, त्यांना काही नवीन गोष्ट होती की यांनी सांगावं मग स्वामींना कळावं ते, परंतु मनुष्य वेश धारण केल्यामुळे परमेश्वर सुद्धा मनुष्य वेशाचा स्वीकार करून माणसाचे गुणधर्म, जीवधर्म
देहधर्म स्वीकार करत असतात. आणि म्हणून मी नेहमी म्हणत असतो की परमेश्वर असून तर मनुष्यासारखे वागतात, माणुसकीने वागतात, मानवतेचा विचार करतात. तर मानवाने तो करू नये का? मानवाने केलाच पाहिजे. कारण खऱ्या मानवाचं लक्षण हेच आहे, मानवाने मानवाबरोबर मानवासारखं माणुसकीने राहावं. हा मानवाचा उच्च कोटीचा त्याचा प्रकार आहे की अशा प्रकारे जे वागतात, मग ते घरी असो, व्यवहारामध्ये असो, समाजामध्ये असो का धर्मामध्ये असो, संन्यासी असो का गृहस्थाश्रमी असो, माणसाबरोबर माणसानं माणुसकीने राहणे आणि पशूंबरोबर किंवा त्रेतयुगीतील जीवांबरोबर अहिंसा वृत्तीने राहणे हा मानवतेचा उच्चांक आहे. मग माणूस वेश धारण करून, म्हणजे परमेश्वर काही मानव आहेत का? परमेश्वर काही जीव आहेत का? पण तरी ते मानव वेश धारण करून मानवासारखं वागतात. मानवाने मानवासारखं का वागू नये हा विचार खऱ्या अर्थाने या चिंतनातून आपल्याला करायचा. स्वामींना रस भरला की चला गेलं पाहिजे तिकडे, आणि त्यांच्याबरोबर गेले. आणि मग ह्या वार्ता आहेत, स्वतः स्वामींनी सांगितल्या कथा आणि वार्ता. यामध्ये तत्वज्ञान काही नाही, परंतु असं जीवन मूल्य घडलेलं आहे की स्वामी त्यांच्याबरोबर जातात. आपणही कुणाही बरोबर राहतो, कुणाचाही संग करतो. स्वामींनी संग केला. गेले एका गावामध्ये, ते भिक्षेला गेले. एका बाईने कडत असलेली आंबील त्यांच्या हातावर टाकली, त्या घोडादुरीच्या त्या शिष्याच्या हातावर, आणि त्या हात भाजल्या गेला. या सिद्ध साधकांच्या कथा पूर्वीच्या लोकांना माहिती होत्या. हे कधी कुणाला शाप देतील, कधी कुणावर तापतील, संतापतील आणि काही अनिष्ट करतील. म्हणून यांना पटकन भिक्षा मागली पाहिजे. भीक म्हणजे त्यांचं जे काही असेल उच्चारण, त्याप्रमाणे त्यांनी तो उच्चार केल्याबरोबर ओम भवती भिक्षाम देही वगैरे जे काय असेल तसा उच्चार केल्याबरोबर ती बाई घाबरून गेली. आता यांना काय देऊ? तो घाटा मांडलेला आहे, आंबील मांडलेली आहे, शिजत आलेली आहे, त्याला शिजलेली आहे. आता ती कधी थंड होईल, कधी अन्न वाढू, हा कुठलाही विचार न करता तापले नाही पाहिजे. म्हटलं यांच्याजवळ काहीतरी भांडण असेल त्याच्यामध्ये आपण टाकून देऊ. ती चाटूमध्ये ती आंबील घेऊन आली आणि आल्याबरोबर त्या घोडाकुळीच्या शिष्याने हात पुढे केला आणि हात पुढे केल्यावर तिने टाकली. त्याचा तो हात जळाला. करतो गरम असतील जळतो, सिद्ध असो का साधक असो, कोणी असो. त्याला संयम पाहिजे होता, याच्याजवळ शक्ती होती. ती आग शांत करण्याचं कार्य याने करायला पाहिजे होतं. किंवा कुठेतरी बाजूला एखाद्या भांड्यामध्ये किंवा एखाद्या पात्रामध्ये टाकायला पाहिजे. पण त्याने काय केलं, तिच्याच घराच्या वरचणीला तो हात पुसला आणि पुसल्यानंतर चल जाओ. असे तामसी साधू असतात काही लोक. परमार्गातले साधू तामसी नसतात. काय इथे त्यांना परमेश्वराचं ज्ञान झालेलं असतं. ज्यांना ज्ञान नसेल तर एखाद्या वेळी जीव धर्म उफाळून येतात, परंतु अन्य राहटीमध्ये असे तामस प्रकारचे साधू असल्यामुळे त्यांनी जल जाव म्हटले आणि त्या घराला आग लागली. त्यांच्यामध्ये ते एक सामर्थ्य असतं, सिद्ध साधक होते. आणि त्या वरचणीला जिथे पुसलं तिथे आग सुरुवात झाली की बाई घाबरून गेली की बाहेर पळाली. तिला पाहून सर्व गाव तिथं गोळा झालं. स्वामी एका झाडाखाली बसलेले असतात, तिथे येतात आणि इकडे तिच्या घराची आग दुसऱ्या घराला लागली, दुसऱ्या घराची आग तिसऱ्या घराला लागली. असं करता करता सारं गाव जळायला लागलं. लोक पळायला लागले, जनावर मरायला लागले. जे बांधलेल्या गाई गोठ्यामध्ये होत्या त्याला बोल सोडला. फार मोठी हिंसा त्या ठिकाणी झाली. आणि ते हसत स्वामींना म्हणतात, देव हो पहा आमचा प्रताप. आणि मग स्वामींनी पाहिलं आणि स्वामींनी सर्वज्ञतेने ते सर्व जाणलं
आणि स्वामी त्यांना शिक्षा पण करतात की येसनी भूतहिंसा केली, तुमच्याकडे येसनी भूतहिंसा झाली, खिन भरी घृणा रूपणे हो, तुम्हाला थोडीशी सुद्धा खंत वाटत नाही, आपल्या केलेल्या कृत्याबद्दल घृणा निर्माण होत नाही, स्वतःचा तिरस्कार तुम्ही करू शकत नाही आणि वर हसत असा आणि वर हसताय तुम्ही. स्वामींनी शिक्षा पण केला, ते गप्प बसले. पण स्वामी म्हटले आजपासून हे तुम्हा बरोबर येणार नाही. आणि लगेच स्वामी तिथून निघाले. स्वामींना ते अत्यंत वाईट वाटलं. आपल्या बरोबरच्या एखाद्याने काही असं घृणित कर्म केलं किंवा हिंसा केली तर आपल्याला वाईट वाटलं पाहिजे आणि त्याचा संग आपण सोडला पाहिजे. ही लीळा आपल्याला ते शिकवण देते. ही जीवन मूल्य शिकवतं की आपली अहिंसा वृत्ती एवढी असली पाहिजे अंतःकरणामध्ये की कोणी हिंसा करत असेल तर त्याचा त्याग केला पाहिजे. हिंसा वर्ते ती स्थानी महात्मीने असू नये. स्वामींनी उपदेश केलेला आहे की जिथे हिंसा होते तिथे राहू नये. तिथे कोंबडे कापल्या जातात, बकरे कापल्या जातात. त्याचं कोमल हृदय असतं, त्याला वाईट वाटतं. ते कोंबडे आणि बकरे काही आपले जीवलग आहेत का? नातेवाईक आहेत. त्यांचा आणि आपला काय संबंध? पण संबंध फार मोठा आहे. ते जीव आहेत, आपणही जीव आहोत. तोही आत्मा आहे, आपलाही आत्मा आहे. आणि आत्मवत सर्व भूतेषु य पश्यति स पश्यति. तो आपल्या आत्म्याप्रमाणे दुसऱ्याचा आत्मा समजतो. आपल्याला जसा त्रास होतो कोणी काही वाईट बोललं तर, तसा दुसऱ्यालाही वाईट बोललं तर त्रास होईल. म्हणून कुणालाही वाईट बोलू नये, कुणाच्याबद्दल वाईट चिंतन करू नये, कुणालाही त्रास देऊ नये. हा जो जीवन मूल्याचा प्रकार आहे अहिंसावादी, तो विचार स्वामींनी त्या ठिकाणी सांगितला त्या लोकांना. आणि आता आम्ही तुमच्या बरोबर राहत नाही. स्वामी कडक निघाले, उदास झाले. आणि अशा उदासीनतेत स्वामी कुठे आले? रात्रंदिवस चालत चालत 3 दिवस रात्र चालत राहिले. सकाळी सकाळी दाभेरीला येऊन पोहोचले. वृद्धपूरला स्वामी आले. का आले? की जी उदासीनता निर्माण झाली होती हिंसेमुळे, तिचा परिहार आपल्या गुरुची भेट झाल्याशिवाय होणार नाही. ईश्वर अवतार श्री गोविंद प्रभू बाबा यांचं महत्व स्वामी एवढे मानत होते की आपल्या गुरुची भेट घेतली पाहिजे. हा आपल्यासाठी फार मोठा आदर्श आहे. संसारामध्ये अनेक अडचणी येतात. कोणी लुबाडतो, कोणी फसवतो, कोणी त्रास देतो, कोणी आपत्ती आपल्यावर निर्माण करून देतो. संकट विघ्न येतात. अशा वेळेला आपण बेचैन होऊन जातो, दुःखी होऊन जातो आणि त्या दुःखाच्या भरामध्ये काहीही करून बसतो. विशेषतः आमच्या माता भगिनीच्या बाबतीत बोलायचं म्हटलं की त्यांना वाटच दिसत नाही, रस्ताच दिसत नाही की अशा आपत्तीच्या काळी इकडे आहार आणि इकडे विहीर आणि तिकडे आड अशी परिस्थिती निर्माण होते. माहेरी जावा तर तिकडून दुःख, भाऊ आणि वहिनी बरोबर बोलत नाही, आणि सासरी राहा तर नवरा आणि सासरे बरोबर राहत नाही. आणि मग अशा काही दुःखी अवस्थेमध्ये तळून तापून गेलेल्या महिला आत्महत्येला प्रवृत्त होतात. त्यांच्यासाठी हा विशेष महत्वाचा संदेश आहे स्वामींचा की काहीही करा पण आत्महत्या करू नका. माणसं शेतकरी, कर्ज खूप झालं, संसार चालवायचं तर लोन घ्यावंच लागतं. शेती करायची तर लोन काढावंच लागतं. आणि खूप कर्ज झालं, तगादा लागला, कर्ज फेडायचा, आत्महत्येचा विचार करायला लागला. आणि मग अशा वेळेला स्वामींच्या लीळा तुम्हाला मार्गदर्शन करतात की अशी परिस्थिती तुमच्या जीवनात जेव्हा निर्माण होईल तेव्हा घाबरू नका. आपल्या गुरुनिमित्ताकडे जा. जे ज्ञानी लोक आहेत त्यांच्याकडे जा, त्यांच्या सानिध्यात राहा. सर्व काही करा पण आत्महत्या करू नका. कारण आत्मघात केयासी कोणी ठाऊ नाही का. स्वामी सांगतात तिथे किती पापी जरी असेल एखादा, त्या पापामुळे कुठल्या नरकामध्ये गेला तरी तिथे सुख आहे त्याला.
पण जो अशा प्रकारची आत्महत्या करतो, स्वतःची म्हणा किंवा दुसऱ्याची हत्या करतो, त्याला मात्र कुठल्याही योनीमध्ये गेलं तर त्याला माफी नाही, अत्यंत दुःख भोगावं लागतं. उदाहरण म्हणून एक सांगतो, काही कुत्रे पहा आपण, आता उन्हाळ्याचे दिवस असतात, केस त्यांच्या अंगावरती निघून गेलेले असतात, कातडी लालकुंद झालेली असते, कुठेतरी घराच्या सावलीत ते बसायला लागतात, तिथे बसतील तिथे त्यांना हाडहाड करतात लोक. एखादं घुसलं आत, कूलरची थंडगार हवा येऊन राहिली दारातून, म्हणून थंडीच्या शोधार्थ ते आलं तर आपण त्याला हाकलून देतो काठी घेऊन, आणि काठीचा मार बसतो त्याच्यावर. पुन्हा कुठे जावं त्याने, झाडाच्या सावलीत सुद्धा गरम वाफा लागतात, त्याने बसावं कुठे, जिथे जाईल तिथे दुःखच दुःख. पण काही कुत्रे असेही असतात, हाय क्वालिटीच्या सोसायटीच्या लोकांच्या घरामध्ये ते असतात. माणसापेक्षा मुलांपेक्षा त्यांचा खर्च खूप असतो, आणि एवढा खर्च करून त्या घरातल्या त्या सुंदर बाया आपल्या बंगलेमध्ये ते कुत्र्याचे पिलं घेऊन फिरतात. कुत्र्याच्या योनीत गेला तरी एका जीवाला एवढं दुःख भोगावं लागतं, आणि एक जीव मात्र तरुण सुंदर स्त्रीच्या बंगल्यात बसला आहे. हा काय प्रकार आहे? कुठेतरी कर्म सिद्धांत आपल्याला सांगतो की या जीवाने जरी तो नरकात गेला असेल, नरक योनीमध्ये गेला असेल, तरी काहीतरी पुण्य कर्म केलेलं आहे, आणि त्यामुळे त्याला सुख भोगता येतं. आणि हा जो जीवात्मा आहे त्याच योनीमध्ये गेलाय कुत्र्याच्या, पण याने आत्महत्या केलेली आहे मागच्या जन्मामध्ये मनुष्य योनीमध्ये असताना. स्वतःची हत्या किंवा दुसऱ्याची हत्या त्याने केलेली आहे, आणि म्हणून याला कुठेही जाईल तरी सुख नाही. मग तो कुत्र्याच्या योनीत जाऊ, डुकराच्या योनीत जाऊ, बैलाच्या योनीत जाऊ, जिथे जाईल तिथे दुःख आहे त्याला. म्हणून ह्या ज्या लीळा चरित्राच्या ज्या गोष्टी आहेत, स्वामींच्या चरित्रातल्या, पंचअवताराच्या चरित्राच्या, या आपल्याला आठवता आल्या पाहिजे की स्वामी उदास झाले, रात्रभर नव्हे 3 रात्र अहोरात्र चालत वृद्धपूरला आले. श्री गोविंद प्रभू बाबाची भेट होते सकाळी, आणि दोन्ही अवतारांचं तिथे क्षमालिंगन होतं, आणि त्या वेळेला स्वामींना पुढे समाधान. म्हणजे एवढा ईश्वर अवतार असला तरीही मनुष्य वेश धारण केल्यामुळे ती खंती, तो दोष परमेश्वर स्वीकारत असतात. कशासाठी? आपल्याला ते वळण लावण्यासाठी. म्हणून या खंतीच्या लीळा आपण जर आठवल्या तर आपल्या अनेक पापांचा नाश होतो. आपले वाईट कर्म जे घडलेले असतात अशा प्रकारचे ते नाहीसे होत राहतात. आणि प्रसन्नतेच्या लीळा जर आपण आठवल्या, स्वामी आचार्यांवर प्रसन्न झाले, महाराजांवर प्रसन्न झाले, अभयसाच्या पुरा खाताना प्रसन्न झाले, या प्रसन्नतेच्या लीळा आठवल्या तर आपले अनेक जे काही म्हणजे चांगले कर्म पण मोक्ष मार्गामध्ये आडवे येणारे ते दूर होऊन अशा प्रकारे आनंदे पुण्यराशी नासती, आणि आपली योग्यता मोक्ष मार्गाकडे होत असते. अशा प्रकारे श्रीकृष्ण भगवंताच्या ह्या कथा वार्ता आपल्याला श्रवण करताना त्यातून जो बोध प्राप्त होतो तो अत्यंत महत्वाचा आहे. आणि ह्या श्रीकृष्ण कथा सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी सांगितलेल्या. आपण एक हरिविजय ग्रंथ पाहिला, कुठेतरी कवीने तो केलेला आहे. भागवत कथा पाहिली तर व्यासांनी ते सांगितलेलं आहे. पण व्यास म्हटलं तरी एक ऋषीमुनी आहेत, सिद्ध साधक आहेत, त्रिकाळ ज्ञानी आहेत, पण जीवात्माच आहे. ते परमेश्वरोक्त ज्ञान नाही. म्हणून श्री चक्रधर निरूपित श्रीकृष्ण कथा हे परमेश्वरोक्त ज्ञान आहे. म्हणून या ज्ञानाला अत्यंत महत्व आहे. स्वामींनी श्रीकृष्ण भगवंताच्या ज्या अनेक कथा सांगितल्या त्या कथांमध्ये ह्या गोष्टी आलेल्या आहेत. अनेक असुरांना त्यांनी ठार केलं. विनाशायेच दुष्कृता, परमेश्वराचे विविध प्रकारचे अवतार होतात. काही अवतार अशा प्रकारे संन्यास वेश धारण करून जीवांच्या उद्धाराचं कार्य करतात. राज्यवेश धारण करून राणीव चक्रवर्ती राज्य उपभोगून जीवांचा उद्धार करतात.
तर अशा प्रकारे अनेक असुरांचा त्या ठिकाणी गोकुळामध्ये भगवंतांनी नाश केलेला. त्याची प्रत्येक असुराची कथा सांगायची म्हटलं तर खूप वेळ जाणार आहे. आपला जो वेळ फार कमी, त्यातल्या त्यात 2 दिवस आपल्याला अशा प्रकारची दुःखद घटना घडल्यामुळे मला तिकडे जावं लागलं. सुकेने येथील आदरणीय श्रद्धेय उपाध्य आमदार आचार्य श्री सुकेनेकर बाबा हे आमचे गादीच्या नात्याने भाऊ आहेत. बीडकर, पाचराऊत, धाराशिवकर, पातुरकर, सुकेनकर आणि न्यायंबाज हे 6 उपाध्यांचे 6 मुख्य घराणे आहेत आणि हे एकमेकाचे भाऊ आहेत, घरभाऊ, परभाऊ आहेत. आणि त्या निमित्ताने हा एवढा सुंदर बलवत्तर आत्मशांती ज्ञान यज्ञ, परंतु आपत्ती कोण्या वेळेला काय येईल हे सांगता येत नाही. मनुष्य जीवन हे नश्वर आहे. माणसाला कधीतरी मरावंच लागणार आहे. मी मरणार, तुम्ही मरणार, एक दिवस प्रत्येकाला जावं लागतं. आणि मरण हे अत्यंत महत्वाची गोष्ट आहे, वाईट गोष्ट नाहीये. मरणच नसतं जग, पृथ्वी तलावर खूप गर्दी राहिली असते आणि आपली काय अवस्था झाली असते. आताच तर लवकर येता येता ट्रॉफिक एवढी जाम होऊन जाते की आपल्या वेळेत आपल्याला पोहोचता येत नाही. सांगायचं तात्पर्य जे होतं ते चांगलंच होतं. जन्म होतो, आनंद वाटतो, मृत्यू होतो तरी आनंदच वाटला पाहिजे. वाटत नाही का नाही, अज्ञान असतं आपलं. पण ज्याला ते ज्ञान असतं त्याला हे कळत असतं की या भौतिक देहात तो होता अत्यंत दुःख भोगत होता. शरीर जीर्ण शीर्ण झालेलं आहे, दोन्ही किडण्या निकामी झालेल्या आहेत, शुगर अत्यंत वाढलेली आणि अत्यंत त्रास. परमेश्वर बरोबर संयोजना करतो, तो देह बदलवून देतो. आपलं नाही काय, शर्ट फाटला आहे, कपडे फाटलेले आहेत आणि तसेच आपण घालत राहिलो तर घरच्यांना दया येते किंवा बाहेरच्यांनाही वाटतं की अरे रे याला वस्त्र नाहीत बरं, याचे वस्त्र बदलून टाकले पाहिजे आणि याला तर नवीन वस्त्र दिले पाहिजे. आनंद होतो का नाही नवीन कपडे मिळाले की. लहान मुलगा असतो तरी नवीन कपडे पाहिजे त्याला. आमची वयू आहे ना, हे जुने कपडे वापरत नाही, नवीन दिसलं की ते घेऊन येते घालण्यासाठी. सांगायचं तात्पर्य की ज्या काळात काही कळत नाही त्या काळामध्ये नवीन गोष्टीची आवड असते का नाही. मग शरीराबद्दलची काय आवड असली पाहिजे. हे जीर्ण झालेलं जुनं झालेलं शरीर, म्हातारपणामध्ये अनेक रोगांचे शिकार झालेलं शरीर, परमेश्वर नवीन शरीर देणार आहे म्हणून त्याला आनंद होत असतो ज्ञान दृष्टिकोनात. आणि म्हणून महानुभाव संप्रदायातल्या साधू संतांना, ज्ञानियांना मृत्यूबद्दल दुःख नाही वाटत. आणि महानुभाव संप्रदायाने हे शिकवलेलं आहे, जीवन कसं जगावं हे नाही शिकवलं, जीवन कसं चांगल्या प्रकारे मरावं हे शिकवलं. तुम्हाला एक दिवस तुम्ही कसेही असले तरी जगणारच आहात ना, कारण जगण्याची तृष्णा, जगण्याची इच्छा तुमच्या जवळ आहे म्हणून तर तुम्हाला जीव म्हटलेला आहे. जीव म्हणजे काय, त्याला जगण्याची जुगुप्सा आहे, जगण्याची इच्छा आहे. तुम्ही अमर आहात तरी माणसाला जगण्याची इच्छा असते, प्राण्याला जगण्याची इच्छा असते. मरावं असं कुणालाच वाटत नाही. का नाही वाटत? अज्ञानामुळे. आणि ज्ञानामुळे जाणते या येथेची नरक. जो जाणकार आहे, ज्ञानी आहे, त्याला या संसारात येणं म्हणजे नरकात आल्यासारखं वाटतं. तेव्हा लवकरात लवकर मला इथून घेऊन जा. हे प्रभू, आता आपण प्रार्थना म्हटली, त्या प्रार्थनेमध्ये शेवटच्या कळव्यामध्ये तेच सांगितलं, प्रभो शीनलो विटलो या भवाला. हा जो भवसंसार आहे, या भवसंसाराला मी शीनलो विटलो. त्याच सर्व गोष्टी आहेत, तेच सर्व करायचं आहे. कधीतरी माझा विकास झाला पाहिजे, उन्नती झाली पाहिजे, याचा विचार मी केला पाहिजे. आणि म्हणून तो परमेश्वराचं ध्यान करतो, चिंतन करतो, मनन करतो, अभ्यास करतो. आणि
ते आठवतो आणि देवाला प्रार्थना करतो की या संसारामध्ये अति कष्ट अनिष्ट जाळी जीवाला. हा संसार कसा एक तर कष्टदायी आहे आणि अनिष्टदायी आहे. इथे कष्ट नाही, चांगलं वाटतं, चांगलं तुम्हाला वाटतं पण त्यामुळे अनिष्ट घडतं ना. दुसऱ्याला त्रास देताना बरं वाटतं पण त्यामुळे हिंसा होते ना. अति कष्ट अनिष्ट या दोन्ही गोष्टी या संसारात असल्यामुळे अति कष्ट अनिष्ट जाळी जीवाला. माझ्या जीवात्म्याला हे जाळतात म्हणजे दुःख होतं. म्हणून हे प्रभू लवकरात लवकर तुझ्या जवळ घेऊन जा मला, आणि नाही न्यायचं असेल तर तुझीच आठवण मला सतत असू द्या. अति कष्ट अनिष्ट जाळी जीवाला. आणि म्हणून हे प्रभू खऱ्या अर्थाने माझा उद्धार करा ही तळमळ आपल्यामध्ये निर्माण झाली. तर अशा प्रकारच्या ह्या ज्या लीळा आहेत, या लीळा आपण ऐकल्या तर आपल्याला त्या आठवता येतात. आणि आठवण म्हणजे स्मरण. गाठीचे मनी ओढणं, मग एक मनी एक नामानंतर ओढणं हे उच्चाराचं स्मरण आहे. स्मरणामध्ये उच्चारालाही महत्व आहे. आपला शब्द आपल्या कानापर्यंत उच्चारता आला पाहिजे, दुसऱ्याच्या कानापर्यंत जाऊ नये, पण आपल्याला ऐकता आला पाहिजे. म्हणजे तुम्ही नामस्मरण करता हे तुम्हाला जाणवलं पाहिजे. नाही तर मी म्हटलं की एकीकडे स्मरण चालतं, एकीकडे मनी ओढला जातो. स्मरण म्हणजे उच्चारण चालतं, उच्चारणाला स्मरण नाही म्हटलं. स्मरण म्हणजे आठवण, आणि आठवण हे मन बुद्धी चित्त अहंकाराच्या प्रक्रियेतून घडत असते. जसं आपल्या मुलाची आठवण आली आपल्याला तर काही आपण त्याला गोपाला गोपाला म्हणत राहतो का, किंवा मुकुंदा मुकुंदा म्हणत राहतो का, त्याचं सारी मूर्तीच आठवते आपलं. आणि तेच आपल्याला आठवत राहते कसं असेल काय असेल, जेवला का नाही, झोपला का नाही, कष्ट करतो फार त्रास होतो त्याला. म्हणजे काहीही आठवत असेल तरी त्याची मूर्ती आठवते आणि चिंता लागते. असं देवाबद्दलची आठवण असली पाहिजे. उच्चारण म्हणजे स्मरण नाही, स्मरण ही गोष्टच वेगळी. अर्थात उच्चारण हे नामस्मरण आहे आणि नामस्मरण अत्यंत महत्वाचं आहे. हे स्मरण करता करता देवाच्या ह्या लीळा आठवता आल्या पाहिजे आपल्याला. म्हणून श्रीकृष्ण भगवंताच्या लीळा आठवून आपण त्यांचं ते चरित्र आठवून आपला स्मरणातला वेळ कारणी लावायचा आहे. आपण पाहिलं महांबाळ भट्टाची फजिती झाली, पुतनेची तर दुर्गतीच झाली. भौतिकदृष्ट्या आध्यात्मिकदृष्ट्या पुतनेला सुद्धा सुखफळ मिळालं. जेची गती यशोदेसी तेची गती पुतनेसी. पुतना ओखटेन मनोधर्म्य आली, पण ते नित्य नरकाचं फळ दिलं झालं नाही, तर मातृत्वाचं फळ दिलं झालं. हा महत्वाचा विषय भगवान श्री चक्रधर स्वामींनी आहे. महांबाळ भट्टाची फजिती झाली, तो सांगत गेला, कंस चिंतेत पडला आणि मग कंसासुराची सभा भरली मथुरेमध्ये. मग एक एक असून पुढे यायला लागलं. आता गोपाळकृष्ण थोडेसे मोठे झालेले, 4-5 आता कळ पळटवता पोटावर रागायला लागलेले आहेत, थोडस गुडघ्यावर चालायला लागलेले आहेत, मनुष्य वेग धारण केलेलं. आणि असं करता करता आता 8-9 महिन्याचे ते झालेले आहेत. आणि अशाच वेळेला तृणावर्त नावाचा एक तो असुर म्हणतो, चिंता करू नका, आम्ही तुमच्या सेवेला आहोत ना, तुम्ही सांगा काय करायचंय. म्हटले त्याला काही करा आणि मारून टाका. तेच बाळ खट्याळ आहे, त्यानेच पुतनेला मारलं. लोकांना जरी वाटत असेल काहीतरी वेगळा प्रयोग झाला, तिने स्तनाला विष लावलं आणि त्या विषामुळे ती स्वतः विषाचा परिणाम तिच्या त्वचेमधून मासातून रक्तामध्ये ते विष भिनलं आणि त्यामुळे ती मेली असं नाही. ते बाळच खट्याळ आहे. काही करा, ते बाळ आहे तो बंधक, त्याचा काटा काढता आला पाहिजे. आणि मग तृणावर्त येतो, तो म्हणतो मी जातो. तृण म्हणजे गवताचं रूप धारण करून जातो.
वाळलेल्या गवताचं रूप धारण करून हवेच्या लाटांवर उडत उडत मी जातो आणि मग त्या बालकृष्णाला पहा मी कसं उचलतो त्या नंद यशोदेच्या अंगणामधून. आणि मला तोही आला. गोपालकृष्ण रांगायला लागलेले होते. मोकळ्या पटांगणामध्ये नंद बाबा यशोदा खेळक्रीडा पाहत असत बालकृष्णाची. आता बलराम दादा थोडेसे मोठे झालेले होते. तो विषय आपला राहिला. रोहिणीच्या पोटी बलरामाचा जन्म झाला आणि यांचं नामकरण जेव्हा केलं गर्गाचार्यांनी तेव्हा रोहिणीच्या पुत्राचं नाव बलराम ठेवलं आणि आपला यशोदेच्या पुत्राचं नाव कृष्ण ठेवलं. आणि कृष्ण आणि बलराम ही रामकृष्णाची जोडी अगदी सर्वांना आनंद देत होती. खेळ क्रीडा यांच्या चालू होत्या. पण बलराम दादापेक्षाही कृष्णाबद्दल कंसाला जास्त चिंता होती. बलरामाचा काही विषयच नव्हता त्याच्या डोक्यात. पण कृष्ण हाच 8वा पुत्र असावा असा त्यांनी अंदाज मांडला होता. आणि नंदाचा आणि वसुदेवाचं फार सख्यत्व आहे. काहीतरी काळवेळ झालं. हा मुलगा वसुदेवाचाच असावा हे संशय पक्का कंसात सुद्धा. तो तृणावर्त गेला. पाठवलं त्याने. तृणावर्त गेला. हवा जशी जशी वाहत तसा त्या रोखाने 11 रूपाचं गवतात रूपांतर झालं आणि ते गवताची काडी उडत उडत त्या नंद राजाच्या पटांगणामध्ये येऊन पडली. आणि गोपालकृष्ण महाराज असे रांगत रांगत त्या गवताच्या काडीला धरायला गेले. आणि जशी त्या गवताच्या काडीला पकडलं गोपालकृष्ण महाराजांनी तसंच ती गवताची काडी अत्यंत वेगवान आणि अत्यंत ताकदवान बनली आणि अद्धर हवेच्या नव्हे त्या शक्तीच्या सामर्थ्याच्या असुरी सामर्थ्याच्या प्रभावाने कृष्णाला उचलून घेऊन चालली ती. आणि पाहता पाहता नंदबाबा यशोदा घाबरून गेल्या. आरडाओरडा करायला लागल्या. रडायला लागली यशोदा. आणि धावा धावा कृष्ण असा वर आकाशात कस काय गेला. पण कृष्णाने गवताची काडी पकडलेली होती. त्या काडीच्या रूपामध्ये राक्षस होता हे त्यांना कळालंच नाही. सारं गोकुळ त्या ठिकाणी गोळा झालं. गोपी आणि मुलं सारे इथे गोळा झाले. आणि गोळा झाल्यानंतर आणि त्याबरोबर आकाशात त्याने नेलं आणि अकराळ विकराळ असं तृणावर्त भवंडर असं म्हणजे जो इकडे काय पाटा म्हणतात त्याला पाट्या म्हणजे फार मोठी वावटळ त्या ठिकाणी आकाशात निर्माण झाली. आणि सारा धूळ कचरा तिकडे तिकडे लोकांच्या डोळ्यात जायला लागला. कोणाला दिसत नव्हतं की कृष्ण कुठे गेला. पण गोपालकृष्ण महाराजांनी तृणावर्त तो राक्षस जो होता त्याला त्या ठिकाणी त्याचा गळा आपला चिमुकल्या हातांनी जसा दाबला तसाच तो भयानक अकराळ विकराळ झाला. आणि असं सांगता की तोही पुतनेसारखा शेतांमध्ये जाऊन घाड दिशी त्या ठिकाणी पडला. गोपालकृष्णांनी त्याचं उतरलं केलं. काढून टाकलं त्याचा प्राण आणि सुख फळाला पाठवलं त्या आत्म्याला. आणि अशा प्रकारे त्याच्या पाठीमागे फार कथा आहे. कोणातरी एका ऋषीचा शाप त्याला होतो आणि त्या शापामुळे त्याला सांगितलेलं असतं की जेव्हा तुला गोपालकृष्ण महाराजांचा द्वापर युगामध्ये संपर्क येईल तेव्हा तू आसूर योनीतून मुक्त होशील. आणि अशा प्रकारे गोपालकृष्ण महाराज त्याला आसूर योनीतून मुक्त झाला. आणि तो अवाढव्य असा फार मोठा राक्षस खाली येऊन पडला. सारे गवळी लोक तिथे धावत गेले. नंद बाबा यशोदा तर आक्रोश करायला लागले की कुठे गेला कृष्ण, कुठे गेला कृष्ण. आणि मग पाहतात की काहीतरी मोठं
एक फार मोठं धूळचं धूळ शेतामध्ये पडलेलं आहे, अजस्र त्याचं शरीर. आणि मग त्याच्या गळ्याला दोन्ही हाताने दाबून गोपाळकृष्णाने त्याला खाली आलेलं आहे. त्याचंच वाहन बनवलं आणि खाली गोपाळकृष्ण महाराज आले आणि लोकांनी पाहिलं की गोपाळकृष्ण महाराज त्याच्या छातीवर बसलेले आहेत आणि फिरून राहिले. अशा प्रकारे तिथेही मग 2-4 शिड्या निशाणा एकाला एक बांधल्या आणि त्याच्यावर गोपाळकृष्ण महाराज त्यांनी उचललं, डोळ्यांनी शिड्या निशाणी लावून चढले त्या राक्षसाचे आणि त्याच्याही प्रत्येक अवयवाचे तुकडे करून 500 बैल लावून ते त्याचं धड पारला जंगलामध्ये नेऊन टाकावं लागलं. अशा प्रकारचे अनेक राक्षस त्या कथा मुळातूनच वाचण्यासारख्या आहेत. श्रीकृष्ण चरित्र श्री चक्रवर्ती निरूपित हे ग्रंथ रूपाने प्रकाशित झालेलं आहे. तरडगाव येथूनही आता वैद्येश्वर पाठाचा तो ग्रंथ तयार झालेला आहे. सनातन मुनी यांनी हिंदीमध्ये ते गोपाळकृष्ण महाराजांचं चरित्र प्रकाशित केलेलं आहे. ते मुळातून वाचण्यासारखं आहे. ऐकून आपल्याला त्याचं महत्व लक्षात येतं, परंतु आपलं सतत चिंतन झालं पाहिजे. म्हणून ऐकल्यानंतरही ते वाचन केलं पाहिजे, पठन पाठन केलं पाहिजे, म्हणजे हा लिळा आपल्याला स्मरणात आठवता येईल. अशा प्रकारे मग एक राक्षस पुन्हा सभा भरली त्यांची. पुन्हा एक राक्षस उठतो. त्या पुतणेला काही कळालं नाही कसं मारावं. त्या महाबळ भट्टाला तर काहीच अक्कल नाही. हा घरात जाऊन आपला एकटाच त्या ठिकाणी भविष्य सांगत असताना फजिता करून घेतली. या तृणावर्ताला काहीच कळालं नाही. आहे मेला, आता मी जातो म्हणून रिठासूर नावाचा एक दैत्य त्याने तो विडा घेतला. रिठासूर म्हणजे पूर्वी बाळाच्या गळ्यामध्ये ते रिठा नावाचं एक फळ असतं, छोटस असं पुरीच्या मोठ्या पोराच्या मुठळीसारखं असं ते रिठा असतो. आज कोणी ते पाळत नाही. अशा अंधश्रद्धा आज बऱ्याच कमी झालेल्या आहेत, पण पूर्वीच्या काळामध्ये त्या होत्या. बाळाला काही नजर लागू नये, बाळावर काही अनिष्ट शक्तीचा प्रभाव पडू नये, काही दुष्ट लागू नये, काही कोणाचं तंत्रमंत्र चालू नये त्याच्यावर, म्हणून गळ्यामध्ये ते काय रिठा काळ्या धाग्यामध्ये बांधायची पद्धती होती. आणि ते म्हटले मी रिठा बनून ते सुया घ्या, पोत घ्या, भांडे घ्या, गुंडे घ्या म्हणणाऱ्या त्या बाया असायच्या पूर्वी. रिठा घ्या, मणी घ्या वगैरे अशा प्रकारे त्या बाईच्या टोपणीमध्ये हा रिठासूर रिठा होऊन त्या ठिकाणी त्या अनेक रिठ्याच्या फळाप्रमाणे पडला त्या ठिकाणी. आणि ती बाई गोकुळामध्ये आली. सुया घ्या, पोत घ्या, दाबण घ्या वगैरे असं म्हणत रिठा घ्या, बाळासाठी माळ घ्या, कंठा घ्या वगैरे असं आवाज देत देत आली. आणि इकडे भयभीत झालेले होते यशोदानंद, गोकुळातले लोक, एक 2-4 परिचारिका, 2-4 शेजारनी पाजारनी गवळणी बाया तिथे आल्या. हे बाळे आणि त्या ठिकाणी त्या सांगायला लागल्या यशोदे यशोदे, अगं ती बाई आली, त्या बाईकडून रिठा जो आहे तो घे तू. आणि रिठा घेऊन त्या ठिकाणी ते गोपाळकृष्णाच्या गळ्यामध्ये तू बांध, बाळकृष्णाच्या गळ्यामध्ये तू बांध. आणि त्याप्रमाणे तिलाही वाटलं की आपल्या मुलांवर खूपच आपत्ती येऊन राहिली. पुतना आली, बाबा भट्टा आला, आता काय तो राक्षस आला तृणावर्त. आणि अशा प्रकारे आणि अशा प्रकारे त्या यशोदेला हे वाटायला लागलं
त्या बाईला असं म्हणजे बोलवलं आणि त्या बाईला म्हटलं की बाई या माझ्या बाळकृष्णाच्या गळ्यामध्ये बांधण्यासाठी रिठा दे. आणि ती म्हटलं चांगल्या प्रकारचा रिठा मी काढून देतो तुम्हाला. आणि त्या बाईने बिलकुल तो एकदम चांगला राक्षस जो रिठा बनला होता तो बरोबर काढून यशोदेच्या हातावर ठेवला आणि म्हटलं हा रिठा तू बाळकृष्णाच्या गळ्यामध्ये बांध. आणि त्याप्रमाणे तिला काही जो मोल द्यायचं पैसे द्यायचे ते देऊन टाकले तिने. आणि त्याप्रमाणे चांगल्या प्रकारचा तो दोऱ्यामध्ये ओढून तो बाळकृष्णाच्या गळ्यामध्ये बांधला. आता तो वेळच पाहत होता फक्त की गोपाळकृष्ण एकटे केव्हा असतात. आणि अशा प्रकारे गोपाळकृष्णाला एक दिवस ते बाहेर अंगणामध्ये घेऊन बसलेले असतात. त्याचं कौतुक पाहत असतात आणि त्याच वेळेला रांगत रांगत गोपाळकृष्ण महाराज असे बरेच दूर गेलेले असतात त्या अंगणामध्येच. आणि तेव्हा त्या रिठाने काय केलं की तिथेच बारीक असं बाळाचं रूप धारण करून गोपाळकृष्णाचा गळा दाबण्याचा प्रयत्न तो करायला लागला. पण गोपाळकृष्ण महाराज होते त्यांनी उलट त्याचे दोन्ही हात बाजूला करून त्याचाच गळा दाबून त्याला त्याच ठिकाणी मारण्याचा ठार करण्याचा प्रयत्न सुरू केला. आणि असं करताच तो बाळा बाहेर पडला. 11 रूप घेऊन त्या ठिकाणी गोपाळकृष्ण महाराजांना मारण्यासाठी फार लांबवर दूर पळाला. आकाशमार्गे जायला लागला बाहेर. गोकुळाच्याही वरून तो गेला आणि तोपर्यंत गोपाळकृष्ण महाराजांनी त्याला ठार केला आणि तोही शेतामध्ये जाऊन पडला. आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी सर्व लोक धावतात गोपाळकृष्णाकडे पाहतात आणि तिथे अवाढव्य राक्षसाच्या छातीवर गोपाळकृष्ण खेळ क्रीडा करत असलेले दिसतात. तिथे गोपाळकृष्णाला ते गवळी लोक काढतात. नंदबाबा यशोदेच्या जवळ देतात आणि आता हे खूपच अतिरेक होऊन राहिलं या गोकुळामध्ये. आता काय करावं. गोपाळकृष्ण महाराज जेमतेम 1 वर्षाचे झाले. एक विघ्न यायला लागलं. हा रिठासूर पडून पडला. ही वार्ता कंसाकडे गेली. त्या रिठासुरालाही बरेच 4-500 बैल लावून ओढत नेऊन जंगलामध्ये टाकलं. आणि त्याच ठिकाणी मग त्या कंसासुराची जी सभा झालेली आहे तिथे असुरांनी सांगितलं की हा कंस साधारण आपला हा कृष्ण साधारण नाही आणि कंसाचा निश्चितच विपांत हाच करणार. परंतु एक कागासूर नावाचा दैत्य उभा होतो. तो कावळ्याचं रूप धारण करून येतो. म्हटले मी जाऊन माझ्या चोचीमध्येच गोपाळकृष्णाला घेऊन वर आकाशात नेतो आणि तिकडेच त्याचा एखाद्या खोलवर विहीरमध्ये नाही तर समुद्रात नेऊन टाकतो. म्हणजे त्याला तुम्ही चिंता करू नका. आणि अशा प्रकारे तो येतो. कागासुरही कावळ्याचं रूप धारण करून नंदबाबाच्या त्या महालाच्या एका झाडाजवळ बसतो आणि काव काव करत राहतो. आता आपल्याकडे आपल्या दारावर आपल्या घराच्या समोर काही झाडावर कोणी बसलेलं असलं कावळा वगैरे तर आपण समजतो कोणीतरी पाहुणे येणार. म्हणजे कावळा बसला याचंही आपण काहीतरी मनाचं समाधान करून घेतो की पाहुणे येणार आपल्याकडे असं वाटतं. काव काव करून राहिला आहे. आणि मग नंदबाबा यशोदा यांनाही असंच वाटतं. आणि त्या ठिकाणी हे घेतात बाईजवळ बाईकडे दे. नंदबाबा ते यशोदा म्हणते काहीतरी आता पाहुणे येणार आणि तो काव काव करत राहतो. आणि अशाच वेळेला गोपाळकृष्ण महाराज त्यांच्या समोर खेळत असतात आणि थोडस नंदबाबा बाहेर गेलेले आहे. यशोदा सुद्धा कुठेतरी तिथेच दूर गेलेली आहे. नंदबाबा रांगत आहेत आणि त्याच वेळेला कावळा आला आणि चोचीमध्ये गोपाळकृष्णाला धरून आता उचलला
आणि उचलल्याबरोबर लांब घेऊन जाणार एवढ्या दोन्ही चोचीला पकडून गोपाळकृष्ण महाराजांनी त्याला उभा चिरून टाकला. हवा आढळवे राक्षस होऊन तो तिकडे शेतात जाऊन पडला. जो जो राक्षस झाला तो तो इथून मरून चालला. आता तो मरून गोकुळावर पडेल, अनेक घर त्या वजनाने दबतील, अनेक लोक मरतील, अनेक प्राणी मरतील, म्हणून गोपाळकृष्ण महाराज त्यांना फार शेताकडे घेऊन जाऊ देत असत आणि तिथे जाऊन त्याला ठार करत असत. अशा प्रकारे अनेक राक्षस. कागासूर आला, मग कागासुराकडून जमलं नाही, कंस चिंतेत पडला. मग कृष्ण 1-2 वर्षाचे झाले तोपर्यंत कसा याचा काटा काढावा, कसा याचा काटा काढावा. मग बगासूर आला, बगळ्याचं रूप धारण करून बकासूर आला. त्याने असंच प्रयत्न केला. तो आला, घेऊन गेला गोपाळकृष्णाला आणि तोही मरून पडला. एक एक राक्षस असा येत राहिला. गोपाळकृष्ण महाराज आता चालायला लागले, दुडदुड म्हणजे पळायला लागले. साऱ्या गोकुळामध्ये कौतुक व्हायला लागलं. साऱ्या राक्षसांच्याच कथा आपल्याला ऐकायचं नाही, तर अनेक कथा त्यांच्या अशा आहेत, अनेक लीळा त्यांच्या अशा आहेत की ज्या गोकुळातल्या गोप लोकांना, गोपिकांना आनंद देणाऱ्या आहेत. आणि गोपाळकृष्ण महाराज अत्यंत नाटक बाल रूपामध्ये खूपच अत्यंत नाटकीपणाने गोपाळकृष्णांनी सर्वांना आनंद देण्याचा प्रयत्न. एक दिवस काय झालं, बलराम दादा आणि गोपाळकृष्णाच्या बरोबरीचे सारे सवंगडी, म्हणजे लहान 2-2 वर्षाचे मुलं, 3-3 वर्षाचे मुलं सारे एकत्र बसून सारे मजा घ्यायला लागले. त्यांच्या बाललीला पाहायला लागलेल्या आहेत आणि आनंदित झालेले आहेत. आणि गोपाळकृष्णांनी तिथून हळूचपणे ज्या ठिकाणी माती उकरलेली होती अशा ठिकाणी हळूहळू पळत पळत त्या ठिकाणी गेले. माती उचलून तोंडात घालायला लागले. मातीचा बारीक बारीक तुकडे ढेकळं तोंडात घालायला लागले. आणि हे बलराम दादांनी सांगितलं. बलराम दादांनी सांगितलं, पाहिलं, पण ते शांत होते. दुसरे आले, लहान लहान बाळक 3-4 वर्षावाले, ते म्हणतात, यशोदे यशोदे, माते माते, अरे कृष्ण माती खाऊन राहिला आहे. कृष्णाने माती खाल्ली, आपणही लहानपणी माती खाल्ली. आता आपण माती शिल्लक नाही ठेवली मुलांसाठी. सारे काहीच लावून टाकले, सारे घर सिमेंटनं सजवून टाकले. पोरांचे नख उकरण्याचा प्रयत्न करतात, उकरल्या जात नाही. आपल्या लहानपणातल्या गोष्टी आपले बुजुर्ग लोक सांगतात की साऱ्या भिंती उकरून ठेवायच्या, अंगणातले सारवलेले ठिकाणे उकरून टाकायचे. माती खात होतो. आपल्यापर्यंत ही गोष्ट चालत होती. आताची नवीन पिढी माती नाही खात, माती खाल्ली पाहिजे. ते लहानपणी माती खातात, त्यांना मोठेपणी माती खाण्याची गरज भासत नाही. बघ, मला काय म्हणायचं लक्षात आलं असेल आपल्याला. आता लहानपणी मुलांना माती मिळत नाही म्हणून मोठेपणी लोक माती खायला चालले. आणि मग अनेक आपत्त्या त्यांच्या पाठीमागे निर्माण होतात. म्हणून खाऊ द्यावा माती, लहानपणी खाऊ द्यावा. गोपाळकृष्णाने माती खाल्ली. गोपाळांनी ही तक्रार यशोदेकडे गेली. यशोदे यशोदे, कृष्णाने माती खाल्ली. आता गोपाळकृष्ण थोडे मोठे झालेले होते. जसे मुलं मोठे होतात का नाही, 2.5-3 वर्षाचे, तेव्हा त्यांच्यावर थोडस नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता असते. आणि यशोदेने एक हात गोपाळकृष्णाचा पकडला आणि दुसऱ्या हाताने चापड उगारली. म्हणले, कृष्णा माती खाल्ली तू, उघडतो. पण कृष्ण काही तोंड उघडायला तयार नाही. तुझ्या ओठावरून दिसून राहिलं तू माती खाल्ली आहे, माती लागलेली दिसते, उघडतो, काढ माती काढ. गोपाळकृष्ण तोंड उघडायला तयार नाही. यशोदेने चापड उगारली, उघडतो देव ठेवून. आणि तसंच गोपाळकृष्ण महाराज नाटकीपणाने रडायला लागले.
आमची वयू पण अशी नाटकी करते डोळे मिटून. असंच गोपाळकृष्ण महाराज नाटकीपणाने रडायला लागले. पुन्हा यशोदा संतापली, तोंड उघडाली, कारण तिला चित्ता लागून राहिलेली, माती तोंडातून काढली पाहिजे म्हणून. आणि गोपाळकृष्ण महाराजांना तिने चापट मारला. तसंच गोपाळकृष्णाने तोंड उघडलं आणि उघडल्याबरोबर ती आश्चर्यचकित झाली की तोंड एवढंस, पण आपला टीव्ही एवढासा असतो, मोबाईल एवढासाच असतो, पण सारं ब्रह्मांड त्याच्यात दिसतं का नाही आपल्याला. आता इराण आणि ते इस्रायलचं युद्ध आपल्याला याच्यात पाहता येतं. अशा प्रकारे गोपाळकृष्णाचं छोटस तोंड उघडल्याबरोबर यशोदेला साऱ्या ब्रह्मांडाचं दर्शन झालं. आणि या सर्व पृथ्वी, आकाश, पाताळ, तिन्ही लोक आणि त्या ठिकाणी देवलोक, भू ओम भूर्भुवस्व हे जे याच्यामध्ये जे सप्त पाताळ आलेले आहेत आणि देवलोक आलेले आहेत, सारं तिला त्याच्यात दिसायला लागलं. आणि ती अगदी स्तंभित होऊन गेली. स्थिती झाल्याप्रमाणे सर्व काही पाहत राहिली आणि पाहता पाहताच तिला मूर्छा आली. ब्रह्मा, विष्णू, महेश, गणेश, सरस्वती, पार्वती, लक्ष्मी, साऱ्या देवी देवता, शेष नारायण सारं तिला दिसायला लागलं. अष्टभैरव या साऱ्या त्यांना दिसायला लागल्या आणि ते चक्कर येऊन मूर्छित होऊन यशोदा तिथे पडते. आणि बाकीच्या बाळा घाबरून जातात की कृष्णाने तोंड उघडलं आणि तोंडात काय पाहत. त्या टीव्हीचा शोध आता लागला गोपाळकृष्णाच्या मुखामध्ये. तेव्हा त्या परा वैज्ञानिक दृष्टिकोनातून साऱ्या ब्रह्मांडाचं दर्शन तिला झालं. आणि हे आपलं बाळ हे काही साधारण बाळ नाही, ते गरगरा चक्कर येऊन मूर्छित पडली. या बाळाला काहीच कळेना, विश्वरूप फक्त यशोदेला दिसलं. आणि ते सावध करतायत आणि सावध झाल्यानंतर पाहते तर कृष्ण खेळून राहिले. पटकन कृष्णाला पकडते, आपल्या पदरामध्ये येते, कोणाची दृष्टी लागू नये. हा बाळ सामान्य नव्हे, आता फार अलौकिक बाळ आहे. परमेश्वराची फार आपल्यावर कृपा की परमेश्वरच आपल्या घरी अवतरले. हा भाव तिच्या हृदयामध्ये आला आणि पटापट त्या बाळकृष्णाची मुठी घेऊन त्याला भोजनासाठी ती घेऊन गेली. सर्व बायांना सांगते, जा आता आपल्या घरी तुम्ही आपल्या मुलाला जेवू घाला. तर सांगायचं तात्पर्य की लहानपणापासून त्या गोकुळामध्ये गोप गोपिकांना आणि गवळी लोकांना, नंद यशोदेला आणि सर्व सवंगळ्यांना आनंद देण्याचं काम गोपाळकृष्ण करत होते. 3-4 वर्षाचे झाले. मग मुलांबरोबर खेळायला लागलो. साधारण खेळ नव्हता तो. कोणाच्याही घरात लपाछपीचा खेळ खेळायचे. नंद वाड्यामध्ये खेळता खेळता कोण्याही गवळणीच्या घरात जायचे. तिने चांगल्या प्रकारे दही दूध लोणी ज्या ठिकाणी घेऊन ठेवलेलं आहे, बस त्या ठिकाणी ते दही दूध लोणी कसं मिळवता येईल, ते कसं खाता येईल, हा विचार, लोक कल्याणाचा विचार गोपाळकृष्ण महाराज करत असत. ज्या जीवांचे अधिकार चालू आलेले असतात त्या जीवांचं परमेश्वर ते अन्न स्वीकारत असतो. हा चरित्राचा खऱ्या अर्थाने फार मोठा हेतू आहे. स्वामी श्री चक्रधरपुंनी सुद्धा उकिरडा पूळ या लीळेमध्ये एका गावाला गेलेले आहेत. थंडीचे दिवस आहेत. रात्रभर चालत चालत प्रभू त्या गावाच्या जवळ जाऊन पोहोचलेले आहेत. थंडी वाजते आहे. मनुष्य वेळ धारण केल्यामुळे शीत उष्ण भय निद्रा या साऱ्या गोष्टी परमेश्वर स्वीकारतात. आणि आता कुठेतरी झोपलं पाहिजे म्हणून झोपण्यासाठी योग्य जागा पाहतात. तर त्या ठिकाणी एका उकिरड्यामध्ये एक कुत्री व्यायली होती. पिलं दिलेले होते तिने आणि ते पिलं थोडेसे मोठे झाल्यामुळे ती तिथे येऊन बसायची लहान पिलं असते असेपर्यंत. आणि ते आता मोठे झाले पिलं, ते कुठेतरी बसत होते.
आणि तो जो खड्डा निर्माण झालेला होता कुत्रीने तयार केलेला, त्या ठिकाणी आपले स्वामी तिथे जाऊन म्हटले हे चांगली जागा आहे, ते जाऊन पोहडले आपले श्वान कुंडली, त्या श्वानाने केलेल्या जागेमध्ये श्वान कुंडली घालून स्वामी झोपले आणि आपल्यालाही सांगितलं कसं झोपायचं. श्वान कुंडली घालून झोपा, मस्त पाय काढून दिलेले आहेत, हात काढून दिलेले आहेत आणि घराघर घुरून राहिलेले आहेत, असं झोपू नका. श्वान कुंडली घालून जर झोपले तर तुमचा चांगला आराम होईल, तुम्ही खाल्लेलं अन्न पचन होईल चांगलं आणि तुम्हाला शांत झोप लागेल, थंडी वाजणार नाही, गरमी होणार नाही. अशा प्रकारे सारं त्याच्यामुळे साध्य होतं. आणि स्वामी तिथे झोपले. सकाळी बाया उठल्या, चुलीतली राख रात्रीची तशीच असते, विस्तो विझून गेलेला असतो आणि ती राख खोरून त्या ठिकाणी एका कुठल्या तरी भांड्यामध्ये ते भरतात, सुपात भरतात आणि ती भिजलेली पण थोडीशी अजून काही विस्तव असलेली गरम गरम राख ती आणून त्या उखीड्या पुंजामध्ये ते टाकतात. आणि अशा प्रकारे एक एक बाई यायला लागली आणि ते राख टाकायला लागले. अशा 2-3 बायांनी ती राख टाकली आणि स्वामींची झोप मोडली. गरम गरम सावमी ती राख म्हटले आमच्यावर टाकली बायांनी आणि मग आम्हाला जाग आला, नाही तर आम्ही गाळ झोपलेलो होतो. आणि स्वामी सांगतात आम्ही सुद्धा घराघर घोरत होतो. म्हणजे घोरणाऱ्यांनी आपण घोरतो म्हणून वाईट वाटून घेऊ नये. गाढ झोप लागली की घोरणं होतच. गाढ झोप लागते आता ते लक्षण आहे घोरणं. आणि आपलं घोरणं जेव्हा आपल्याला ऐकायला येतं समजायचं. तर अशा प्रकारे स्वामी उठले आणि काही बाया राग टाकून निघून गेल्या आणि काही बाया राग टाकायला येऊन राहिल्या आपल्या घराच्या दारातून. आणि उकिरड्याच्या जवळ पोहोचणार तेवढ्याच आपलं स्वामी श्रीचक्र उठतात, आपलं अंग झटकतात आणि पुढे निघून जातात. आणि आता तो काळ सकाळची झुकझुरक्याची वेळ, अर्ध अजून प्रकाश निर्माण झालेला असतो, अर्धा अंधार असतो, अजून सूर्योदय व्हायचा असतो, अरुणोदय सुद्धा व्हायचा असतो. अशाच वेळेला त्या बाया उठत आणि कामधंद्याला लागत. आज काळ बदललेला आहे, 8 वाजून जातात, सूर्य बाहेर वर येतो, सर्व सूर्यवंशी झालेले आहे. पण पूर्वी 5 वाजताच उठत ध्यान चिंतन मनन वगैरे सर्व करून आपापल्या उपास्य दैवताचं ब्रह्ममुहूर्तावर उठून ध्यान चिंतन करून मग साऱ्या कामाला लागत. आणि ते बायांनी ते पाहिलं, अरे या उकिरड्यातून एक माणूस आपोआप उठला, सारी रात त्याने झटकली आणि तो निघून गेला. उकिरडा विहाला म्हणजे हा उकिरड्याने माणसाला जन्म दिला. पहा लोकांच्या काय कल्पना. त्या बायांची जी वार्ता इतर बायांनी ऐकली, त्यांनी त्यांच्या मालकांना सांगितलं, साऱ्या गावात ती चर्चा पसरली, शोधाशोध सुरू झाली. उकिरड्यातून निर्माण झालेला माणूस कुठे दिसायला तयार नाही. स्वामी तोपर्यंत फार लांब निघून गेले आणि स्वामींची पदयात्रा सुरू झाली. इकडे गावामध्ये अनिष्ट आलं, काहीतरी विघ्न येतं. अशा प्रकारच्या अंधश्रद्धा लोकांमध्ये निर्माण होते आणि म्हणून ते ब्राह्मणाकडे जातात. आता ब्राह्मण ते म्हणतो असं तर कुठल्याच बाळामध्ये आलेलं नाही, उकिरड्यातून कधी कोणता माणूस जन्माला आला असं मी ऐकलं नाही. बा हे काहीतरी गावावर अनिष्ट आहे आणि यांच्या अंधश्रद्धेला पुन्हा बरोबर दुजोरा दिला. मग म्हटले काय करायचं, म्हटले काहीच नाही करायचं. आता जो उखरडा त्या ठिकाणी आहे तो उकिरडा स्वच्छ करा, त्या ठिकाणी तोरणं बांधा, सजावट करा, त्या जागेच्या ठिकाणी यज्ञ याग वगैरे होम हवन आपण करू आणि 12 कोसातल्या जेवढेही काही गावातले लोक आहे या सर्वांना जेवायला बोलू झालं. ब्राह्मणाने सांगितलं की ती अंमलबजावणी सुरू झाली. सर्व लोक त्या तयारीला लागले.
12 कोसात असणाऱ्या सर्व गावांना आमंत्रणे गेली की अमक्या 2-4 दिवसात ते ठरलं तो विधी आणि अमक्या दिवशी फार मोठा यत्न होणार. गावावर अरिष्ट आलं होतं, उकिरड्यातून माणूस जन्माला, त्या उकिरड्याच्या ठिकाणी यज्ञयाग करायचा आहे. सर्वांना जेवायला बोलवलेलं आहे. यज्ञयागाचं पुण्य तुम्हाला मिळणार. तुम्ही या कार्यक्रमात अवश्य सहभागी व्हा. कारण यज्ञाचं फार मोठं लोकांना आकर्षण असतं. पण भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं या सर्व यज्ञापेक्षा अनेक प्रकारचे यज्ञ आहेत, पण या सर्व यज्ञापेक्षा ज्ञान यज्ञ श्रेष्ठ आहे. हा ज्ञान यज्ञ त्या ठिकाणी ज्ञान निरूपण चालतं, त्या ठिकाणी ज्ञानाचं श्रवण चालतं. अशा प्रकारचा अवसर उत्सव ज्या ठिकाणी असतो तो ज्ञान यज्ञ सर्वश्रेष्ठ असतो. आणि त्याही पेक्षा पुढे जाऊन गोपालकृष्ण महाराज म्हणतात की ज्ञानही सर्वच जीव मिळवतात का? सर्व माणसं मिळवू शकतात का ज्ञान? पण परमेश्वराचं नाम मिळवू शकतात. तुम्हाला ज्ञान नसलं तरी हरकत नाही. यज्ञानाम जप यज्ञोस्मी. सर्व यज्ञामध्ये जप यज्ञ मी आहे. म्हणून माझा जप करा. जप म्हणजे पुन्हा पुन्हा माझ्या नावाचं उच्चारण करून माझ्या लीळांचं स्मरण करा. हे गीतेमध्ये भगवान गोपालकृष्ण सांगतात. आणि त्याप्रमाणे त्या यज्ञाचं आकर्षण आणि लोक जायला लागले 12 कोसाच्या आतले सर्व गावं त्या ठिकाणी. आणि तोपर्यंत स्वामी 4-5 कोस निघून गेलेले असतात 2 दिवसात. आणि त्या ठिकाणी स्वामी आता विजनाला एका झाडाखाली बसलेले असतील आणि लोकांची रांग लागलेली पाहिली स्वामींनी. आणि तसे स्वामी उठले. एकाला स्वामी विचारतात कुठे जातात तुम्ही? ते म्हणतात आमच्या गावाला एका उकिरड्यातून एक माणूस जन्माला आला. म्हटले मग? आता स्वामींनी सर्वज्ञतेने तर जाणलं की ते गाव म्हणजे त्याच ठिकाणी आपण उकिरड्यात झोपलो होतो. आपण निघालो आणि त्या गावात ही अफवा पसरली. उकिरडा मिळाला. मग ते म्हणतात उकिरडा मिळाला असं म्हणून त्या गावामध्ये सर्व लोकांनी ठरवलं काहीतरी गावावर अनिष्ट येणार, सामूहिक अनिष्ट निर्माण होईल, त्यापेक्षा सामूहिक यज्ञयाग करा म्हणून ब्राह्मणाने सांगितलं. आणि 12 कोसातल्या सर्व लोकांना जेवायला बोलवलं. आणि त्यांनी विनंती केली स्वामींची की महाराज आपण फार श्रेष्ठ पुरुष दिसतात, ईश्वर पुरुष दिसतात, आमच्या सोबत आपणही आमच्या सोबत चला. आणि स्वामींनी त्यांची विनंती मान्य केली. जिथून स्वामी आले पुन्हा तिथेच जायला लागले. आणि स्वामींनी ही कथा सांगितली की त्या गावामध्ये फार मोठा यज्ञ झाला. आम्ही तिथे गेलो आणि यज्ञ संपल्यानंतर मोठी पंगत बसली आणि त्या पंक्तीमध्ये आम्ही पत्रवाळी टाकून मस्त भोजन केलं. मित्र या वेळेमधून स्वामींनी जे काही त्या सर्व लोकांना जे काही गोमट प्रदान केलं ते वाखाणण्यासारखं. ती सर्व गावाची वर्गणी, कोणाचं पसाभर धान्य असेल, कोणाचं मीठ असेल, कोणाचं पीठ असेल, कोणाचं डाळ असेल, कोणाचा दाणा असेल, हे सर्व गोळा केलं प्रत्येक घरातून. आणि या सर्व लोकांना पूर्वभजनाचा अधिकार स्वामींनी त्या ठिकाणी घडवला. परमेश्वराचं कार्य हे परमेश्वरच जाणो कुणाचे काय अधिकार आहे आणि कुणाला कशा प्रकारचं घडवायचं, अधिकार घडवायचं हे परमेश्वरच जाणतात. तर अशा प्रकारे गोपालकृष्ण महाराजांनी अनेक गोप गोपिकींच्या घरी जाऊन त्यांच्या दही दूध डोळ्याचा स्वीकार केला. साधारण स्वीकार नाही केला. आपले एकटे जाऊन नाही घेतलं. ते सारे मित्रमंडळी सुदामा, पेंद्या, अमुक टमुक ते सारे गवळ्यांचे सारे मुलं जे सारखे मंडळी होती. कृष्ण सेना 10-15 मुलं. मग आता या घरी आज तिथे जायचं. मग तिथे कुणी नाही हे पाहायचं. त्यांच्या मडक्यातलं गंजातलं दूध प्यायचं.
मग म्हटले दुधापेक्षा आता आपण लोणीच खाल्लं पाहिजे. मग लोणी कसं खायचं? लोणी तर शिंग्यावर ठेवलेलं आहे, मग कसं खाणार लोणी? मग एकावर एक उतरंडी रचायची. म्हटले तू वाग, तुझ्यावर दुसरा चढेल, त्याच्यावर तिसरा चढेल, आणि अशा प्रकारची ती दह्यांडी जे आजही चालू आहे. मुंबई सारख्या शहरामध्ये किती उंचावर ते दह्यांडी बांधले जाते आणि लोकांची अशा प्रकारे एकमेकावर उतरंडी रचल्या जाते मुलांची. आणि त्याप्रमाणे गोपालकृष्ण महाराज त्या ठिकाणी त्या दह्या दुधाचं जे काही लोण्याचं जे काही मडकं असायचे हे सर्वांच्या वर गोपालकृष्णाला म्हणायचे कृष्णा आणि तू आमच्यावर चढ. मग कोणी तोतरा बोलायचं, कोणी कोबडा बोलायचं, कोणी मुका, कोणी लगडा, कोणी वाकडा, कोणी एका डोळ्याने आंधळा, कोणी दोन्ही डोळ्याने आंधळा, असे सारे गोपालकृष्णाचे सवंगडी त्या ठिकाणी गोपालकृष्णाने ते मडकं काढायचं लोण्याचं आणि काढता काढता ते हातातून सुटायचं आणि ते पडायचं आणि सारं लोणी ते मडकं फुटायचं आणि सर्वांनी मग त्या लोण्यावर ताव मारायचं. आणि मग गोपिका त्यांना ते माऊल लागायची, त्या यायच्या आणि तो पण ते पसार होऊन जात. कोण आपलं घरामध्ये येत असेल? मांजर तर काही असं खाण्यावर नाही, प्रत्येक मडक्याच्या तुकड्या तुकड्यांमध्ये लोणी खाल्ल्याचं बोट दिसायला लागले आणि मग ते पाळत ठेवायला लागले की गोपालकृष्ण त्या सर्व सवंगड्यांसह आपल्या घरामध्ये येतो आणि सर्व लोणी खातो, ते इथून सांगतो. आणि गोपालकृष्ण महाराज थोडेसे मोठे झालेले असतात, 5-6 वर्षाचे झालेले असतात आणि त्यानंतर त्यांचा तोच क्रम चाललेला असतो. आणि असं करता करता घरातलं लोणी दही दूध खाता खाता गोकुळामध्ये दही दूध लोणी जात असतं मडकी घेऊन त्या गोपिका. मग आता त्या रस्त्यावर ठाण मांडून गोपालकृष्ण महाराज आपला सौंदर्यासह जातात आणि दगड मारून बारीक खडे मारून ते मडकं फोडतात. काय नेम होता तो की जसा त्यांचा तो खडा लागायचा तसं ते मडकं फुटायचं आणि दही दूध लोणी सांडायचं आणि तिथे जाऊन यांनी खायचं. अर्थात हा लोकांना त्रास देण्याचा उद्देश नव्हता. हा फार मोठा त्या काळातला भगवान श्रीकृष्ण आणि कृष्ण भगवंताची ती सेना यांनी केलेला तो सत्याग्रह होता. गोकुळातलं दहीदूध लोणी, या दहीदूध लोण्यावर पहिला अधिकार जर कोणाचा असेल तर इथल्या बालकांचा तो अधिकार आहे. आईचं दूध संपलं की गाईचं दूध सुरू होऊन जातं आणि म्हणून या दुधावर बालकांचा अधिकार आहे. तो जोपर्यंत मोठा होत नाही आणि मोठा झाल्यावरही या गोकुळातल्या मुलांना आधी दूध मिळालं पाहिजे, यांचं पोषण झालं पाहिजे, हे कुपोषित राहू नये. कुपोषणाविरुद्धचा तो आवाज होता. आणि ज्या ठिकाणी दुष्ट प्रवृत्तीचा राजा कंस राहतो, असुरांची सेना ज्या ठिकाणी राहते, अशा त्या लोकांना आमचं दहीदूध लोणी जाऊ नये हा सत्याग्रह होता. आणि म्हणून गोकुळातलं दहीदूध लोणी गोकुळातच राहिलं पाहिजे हा आवाज गोपालकृष्ण महाराजांनी त्या गवळ्यांच्या सभेमध्ये सुद्धा मांडला. आणि आम्ही खाल्ल्यानंतर, इथल्या मुलांनी संपवल्यानंतर, म्हाताऱ्यांनी खाल्ल्यानंतर मुलांना दूध पाहिजे असं नाही, तरुणांनाही दुधाची गरज आहे, म्हाताऱ्या लोकांनाही दुधाची आवश्यकता आहे. दूध हे केवळ लहानपणीच घ्यावं असं नाही. दूध ही वस्तू अशी आहे ते पूर्ण अन्न आहे. प्रत्येक अन्नाचं एक एक वैशिष्ट्य आहे. कोण्या अन्नात काही विटामिन असेल, कोण्या अन्नामध्ये काही प्रोटीन असेल, कोण्या अन्नामध्ये कुठल्या प्रकारचं तत्व असेल, पण दूध हे असं तत्व आहे ते नैसर्गिक अशा प्रकारचं अन्न आहे की जे
पूर्ण अन्न आहे. केवळ दुधावर राहणारी लोक त्या जगामध्ये होते. स्वामींच्या चरित्रामध्ये वाचा, काही पैवाहारी आहेत, काही शाकाहारी आहेत, काही अन्नहारी आहेत, असं उल्लेख येतात तिथे. म्हणजे आजही काही दुधावरच राहणारे लोक, काही फळं खाऊनच जगणारे लोक आहेत. सात्विकता त्यांच्यामध्ये असते. आणि म्हणून दूध हे पूर्ण अन्न आहे. आणि स्मशानात जोपर्यंत जात नाही हा मनुष्य, तोपर्यंत त्याला ते मिळालं पाहिजे. म्हातारी किती मांजर होऊ द्या, ते दूध तुमचं दिसलं की पिणारच. मग म्हाताऱ्या माणसाला का दूध देत नाही तुम्ही? आणि इंग्रजांनी चहाची सवय लावून दुधामध्ये ते वेगळंच केमिकल आम्हाला पाजणं सुरू केलं. दूध द्या म्हटलं तर नाही, दूध नाही पीत मी. आणि घेणं बाबा दूध, ते म्हटले कॉफी पाहिजे, चहा पाहिजे. हे सांगायचं तात्पर्य, दूध हे पूर्ण अन्न आहे, ते प्रत्येकाला मिळालं पाहिजे. आणि म्हणून गोकुळातलं दूध गोकुळातल्या लोकांना जोपर्यंत मिळत नाही आणि त्यांनी खाऊन उरल्यानंतर जे उरतं ते तुम्ही विका, हा तो सत्याग्रह होता. गोपालकृष्ण महाराजांचा सत्याग्रह पूर्ण झाला. सर्वांनी सांगितलं, कृष्ण आमच्या घरी तुझी सारी सेना घेऊन येत जावं, आम्ही तुला दही दूध कोणी जे पाहिजे ते देऊ, हे मडके गिडके काही सोडू नको आता. आणि कृष्णाला सर्व गोपाळांना मग दही दूध दोन्ही पुढे घरी जा मोफत मिळायचं. आता आमच्या लहानपणी ताक मोफत वाटायचे. एक बाई असायची आमच्या घराजवळ, तिच्याकडे दही दूध तर भरपूर, तिने दूध काढायचं, विरजण टाकायचं, दही करायचं, दोन्ही काढायचं आणि ताक व्हायचं. मग दोन्ही काढल्यानंतर ते ताक घेऊन बसायची ती बाहेर आणि मोडल्यामध्ये निरोप द्यायचे सर्वांना की जा, ज्यांना कोणाला ताक पाहिजे ते ताक घेऊन जा. आज ताकही फुकट मिळत नाही. कुठे चालला समाज? ताकाची पैसे होतात आज, ते योग्य व्यवस्थित मिळत नाही. तर सांगायचं तात्पर्य, गोपालकृष्ण महाराजांनी प्रत्येकाला प्रत्येक गवळणीच्या घरी जायचं, प्रत्येकाला हा पूर्वभजनाचा अधिकार घडवला. ज्ञानशक्तीचा स्वीकार जरी केला नसेल पण विज्ञान शक्तीचा स्वीकार केला होता. विज्ञान शक्तीने एकीकडे दैत्य असुर लोकांना मारण्याचा सपाटा सुरू केला आणि एकीकडे भक्त लोकांचे अधिकार वाढीस लावण्याचा सपाटा सुरू झाला. मग थोडेसे मोठे झाले. एक वेळ तर फार गंमत केली गोपालकृष्ण महाराजांनी काही त्रास नाही दिला लोकांना, शिकवण दिलेली आहे. तरुण सुंदर सुंदर गवळ्यांच्या त्या मुली, तरुण स्त्रिया त्या एक दिवस कुठल्या तरी एका सणाच्या निमित्ताने त्या तलावामध्ये म्हणजे आपल्या त्या यमुनेच्या डोहामध्ये पोहायला गेल्या आणि त्या ठिकाणी आंघोळ करायला गेलेल्या आहेत आणि दुपारची वेळ झालेली आहे आणि त्या सर्व स्त्रिया विवस्त्र झाल्या, अंतर्वस्त्र सुद्धा नाही ठेवलं आणि त्या पाण्यामध्ये जाऊन जलक्रीडा खेळायला लागल्या, एकमेकावर पाणी उडवायला लागल्या, हसी मजाक मोज मजा मस्ती करायला लागल्या. आणि ही गोष्ट गोपालकृष्णाला सहन झाली नाही. 8 वर्षाचे गोपालकृष्ण महाराज एकटेच निघाले, आता सोबत नाही. ही सुद्धा गोपालकृष्ण महाराजांची लीळा आठवण्यासारखी आहे. आणि त्या ठिकाणी गोपालकृष्ण महाराज जातात, हळूच जातात. मोज मस्तीमध्ये त्या तरुणी स्त्रिया मुली अशा पूर्ण झालेल्या असतात. काठावर गोपालकृष्ण महाराज केव्हा आले पता लागला नाही त्यांना. साऱ्या गोपिकांची वस्त्र गोळा केले आणि तो गठ्ठाचा गठ्ठा एका वस्त्रात गुंडाळला आणि ते गाठोडं खांद्यावर टाकलं आणि काळंबाच्या झाडावर सरसर सरसर होऊन एका भांजीवर बसत त्या स्त्रियांचं वाट पाहू लागल्या की ह्या केव्हा बाहेर येतात. आणि बराच वेळ झाला आणि एकमेकाला म्हणायला लागला, चल बाई लवकर जाऊ, आई बाबा वाट पाहत असतील, किती वेळ झाला. काही सुना होत्या त्या म्हणतात सासूबाई वाट पाहेल, सासरा बोलेल, चल बाई लवकर जाऊ. आणि असं म्हणून त्या भाण्यावर आल्या आणि साऱ्या पाण्याच्या वर येऊन
हातात एकही वस्त्र त्या ठिकाणी नाही. आणि मग घाबरून गेला. स्त्रियांच्या जीवनामध्ये विवस्त्र होणं यापेक्षा दुसरी भीती कुठलीच असत नाही. तिने देवांनी येशुदेला आपलं अनुसयेला म्हटलं की तू गारांचा भाग केला, आम्हाला जेवायला वाटलं, पण एवढ्याने तुझं सत्वरक्षण होणार नाही. आता विवस्त्र होऊन तू आम्हाला जेवू घाल, तर तुझं सत्वरक्षण होईल. आणि अनुसया माता परमेश्वराचा धावा करते. सैन्य ऋषी श्री दत्तात्रय प्रभू आधीच त्या ठिकाणी अवतरलेले असतात आणि ते धावत धावत येतात आणि तिन्ही देवांच्या डोक्यावर हात ठेवतात आणि तिन्ही देव बालक होतात. आणि बालक झाल्यानंतर ती जाणते की यांची मनीषाही, यांची इच्छाही आता पूर्ती करू शकतो आपण आणि आपलं सत्वही रक्षण होऊ शकतं. लहान बालकासमोर विवस्त्र होण्यात दोष नाही, परंतु मोठं कोणी असेल आणि त्यावेळेला तुम्ही त्या पद्धतीने जर वागत असाल तर ती फार मोठी स्त्री जातीची हानी आहे. आणि अशा प्रकारे गोपाळकृष्ण महाराजांनी दत्तात्रय प्रभूंनी अनुसयेचं संरक्षण केलं आणि गोपाळकृष्ण महाराजांनी त्या स्त्रियांना हा धडा शिकवला आणि त्यांना गोपाळकृष्णाची आठवण की हो न हो हे कृत्य कृष्णाचं आहे. हा कृष्ण खऱ्या अर्थाने खूपच नटखट आहे. कोण्या वेळेला करेल आणि काय म्हणजे विनोद निर्माण करेल. आता तर लाज जाण्याची पाळी आली आणि कृष्णाचा त्या धावा करायला लागले. हे कृष्णा, हे मधुसूदना, हे गोविंदा, हे गोपाळा, अरे आमचा अंत भाऊ नको, आमची लाज जाण्याची वेळ आलेली आहे. आम्हाला आमचे वस्त्र मिळवून दे. आणि गोपाळकृष्ण महाराज आपली बासरी काढतात आणि मधुर बासरी त्या ठिकाणी वाजवतात आणि सर्व गोपिकांचं लक्ष तिकडे जातं. अरे कृष्ण तर इथेच कदंबावर बसलेला आहे, कदंबाच्या वृक्षावर पाहून राहिलेला आहे. त्या दोन्ही हातांनी आपली लाज झाकण्याचा प्रयत्न करतात आणि कृष्णाला हात जोडतात. कृष्णा, अरे अशी चेष्टा करू नको रे, अशी मस्करी करू नको, ही आमची लाज जाण्याची पाळी आलेली आहे. कोणी आम्हाला पाहिलं रे, तू आम्हाला पाहून राहिला, हे बरोबर नाही रे. तो म्हणतो कोणी पाहिल, कोण पाहत नाही तुम्हाला, तुम्हाला वाटतं आपल्याला कोणी पाहत नाही. या पृथ्वी तलावर अनेक अदृश्य शक्ती राहतात. त्या अदृश्य शक्ती तुम्हाला सतत पाहत असतात. इथे देवी देवता राहतात. कर्मभूमीमध्ये तुम्ही राहतात, कर्मभूमीमध्ये सर्वच देवता आहेत. वास आहे, युक्त भूमी आहे, तिथे सर्वच देवता तुम्हाला पाहतात. वायू, अग्नी, वरुण, चंद्र, सूर्य, अरे सारे तुम्हाला पाहतात. तुम्हाला काही लाज आहे का? म्हणले कृष्णा, आमची लुगडी चोळी आम्हाला परत कर, आम्ही हात जोडतो तुझ्या मोती. आणि त्या हात जोडायला लागल्या, देवा घुसून गेल्या, कृष्णाचा धावा करायला लागल्या. आणि गोपाळकृष्ण महाराज तेव्हा सांगतात की आजपासून विवस्त्र होऊन बाहेरच काय पण घरातही स्नान करायचं नाही. स्त्री असो का पुरुष असो, सर्वांसाठी हा खऱ्या अर्थाने या लीलेचा आचार आहे. कोण तुम्हाला पाहते? अदृश्यामध्ये सर्व तुम्हाला पाहतात. म्हणून तुमची लाज तुम्हीच रक्षण केली पाहिजे. आणि स्त्रियांच्या बद्दल आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी सुद्धा सांगितलं, बाई लज्जा रूप धर्म तो स्त्रियांशी रक्षण. लाज वाटली पाहिजे आपलं शरीर उघडं टाकताना, असं स्वामी म्हणतात. मी नाही बरोबर. हा समस्त स्त्री जातीला 800 वर्षापूर्वी स्वामींनी दिलेला संदेश आहे. नखशिखांत आपण आपल्याला झाकून घेतलं पाहिजे. कारण तुम्ही झाकण्यासारख्या अप्रतिम अशा प्रकारचं सौंदर्यवान असलेल्या तुम्ही स्त्रिया आहात. आई असेल कोणी, कोणी नक्की असेल, कोणी चपटी असेल, कोणाचं
रूप बरोबर नसेल पण त्यामध्ये एक अंतकरण आहे, ते कोमल असतं. त्या अंतकरणात, कोमल अंतकरणामध्ये लाज असली पाहिजे आणि त्या लाजेचं रक्षण तुम्हीच केलं पाहिजे. तो धर्म तुमच्या स्वरूपी आहे. आणि म्हणून कोकणामध्ये अलौकिक वस्त्र हरणाची मिळाली, वस्त्र हरण नाही तर ही फार मोठी स्त्रियांसाठी शिकवण आहे. म्हणून या वेळेचा आठव आपल्याला झाला पाहिजे स्मरण करताना. इकडे भटकणार नाही. हे दृश्य आपल्याकडे समोर येईल की कृष्णाने कशी केली आणि तसं लोकशिक्षण स्त्रियांचं सबलीकरण करण्याचा प्रयत्न केला. स्त्री सशक्तीकरण करण्याचा जो शासनाचा आज उपक्रम आहे, हा उपक्रम परमेश्वर अवतारांनी आधीच सांगितलेला आहे. आणि म्हणून गोपालकृष्णांनी अनेक अशा प्रकारच्या चांगल्या चालीरीती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. समाज सुधारण्याचं काम केलं. अनेक असुरांना, राक्षसांना पाडलं आणि समाजामध्ये असुररहित समाज निर्माण करण्याचा प्रयत्न केला. असं करता करता गोपालकृष्ण महाराजांच्या खूप थोड्या वाढत चाललेल्या आहेत. आता याला कोकणामध्ये ठेवणं बरं नाही आणि म्हणून याला काही वासनांचं रक्षण करण्यासाठी वृंदावनात पाठवलं पाहिजे. हा निर्णय नंदबाबांनी घेतला आणि गोपालकृष्णाला सांगितलं की पहा, आता उद्यापासून छोटीशी घोंगडी खांद्यावर टाकायची, डोक्याला मुंडासं बांधायचं, हातात काठी घ्यायची आणि शिदोरी सोबत घेऊन त्या काठीला अडकायची, ती खांद्यावर घेऊन रानात वासनांच्या वाडीत तुम्ही जायचं. मोठे गोपाळ जे आहे ते गाईंच्या वाडी जातील, तुम्ही वासनांच्या वाडी जायचं आणि वासनांचं रक्षण करायचं, गाईंचं रक्षण करायचं. आणि रक्षण करणारा खरा गोपाल कृष्ण म्हणून त्याला गोपाल म्हटलेला आहे. खरं गाईंचं रक्षण करणारा कृष्ण, गाईंच्या वासनाचं रक्षण करणारा कृष्ण आहे म्हणून तो गोपाल आहे. इंद्रियांवर संयम कसं करावं हे शिकवणारा कृष्ण आहे म्हणून तो गोपाल आहे. आणि अजून अनंत ब्रह्मांड, त्यालाही गो म्हणजे ब्रह्मांड म्हटलेला आहे. तो गो ब्रह्मांडांचा रक्षण पालन करणारा म्हणून त्याला गोपाल म्हटलेला आहे. असा आपला गोपाल कृष्ण इतर सौंदर्यांसह आपला कृष्ण एकटा नाहीये. बऱ्याच आहेत 1 वर्षांनी मोठे असलेले आणि काही 2 वर्षांनी, काही 4 वर्षांनी मोठे असलेले, काही थोडेसे 2 वर्षांनी लहान असलेले, हे सारे सौंदर्य म्हणायला लागले की आम्ही कृष्णाबरोबर आता वृंदावनात काही काढण्यासाठी जाणार. आणि त्यांची रवानगी दुसऱ्या दिवशी अशा प्रकारे दही भाताचं त्यांना भोजन द्यायचं, सकाळचा नाश्ता आणि दुपारची शिदोरी, गोड्याचा गोळा, भाकरी चपाती जे काही असेल ते सर्व द्यायचं, भाजी भाकरी द्यायची आणि गोड्याचा गोळा देऊन त्यांना म्हणजे काही चालण्यासाठी पाठवायचं. अशा प्रकारचा उपक्रम सुरू झाला. कोकणात थोडे राक्षस मारण्याचे तेवढे मारून टाकले. आता वृंदावनामध्ये काही राहिलेले राक्षस गोपालकृष्णाला मारायचे आहे. ते उद्याच्या शेवटच्या आपल्या पृथ्वीच्या प्रवचनात आपण पाहणार आणि उद्याची पृथ्वी थोडीशी लवकर होणार. त्याची सूचना आपल्याला आता संयोजन देतील. आता हा विषय इथेच थांबवतो. वेळ झालेला आहे. आपला वेळ कसा जातोय पता लागत नाही, मलाही नाही तुम्हालाही नाही. पण तुम्ही बाबांचा आदेश येतो त्याचा वेळ झालाय, तेव्हा कळतं की वेळ झालाय. आणि म्हणून आता थांबलेलं बरं. भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. श्री दत्तात्रेय महाराज की जय. श्री चक्रपाणी महाराज की जय. गोविंद प्रभु महाराज की जय. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत हो. महंत श्री सुखिनेकर बाबा यांचं देहावसान झालं. बाबांनी आपल्या जीवनामध्ये थांबून जाता जिथल्या तिथे थांबा, उभे राहा.
जीवनामध्ये खूप धर्मसेवा केलेली आहे. महानुभाव अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे ते बरेच वर्ष उपाध्यक्ष होते. आताही ते उपाध्यक्षच होते अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे. आदरणीय श्रद्धेय अच्युत गोत्राचार्य कैवल्यवासी श्री मोठे नागराज बाबा यांच्या काळापासून ते उपाध्यक्षपद भूषवित होते. आणि अशा त्या बाबांचा परवाला देहावसान झालं. काल त्यांचा अंत्यविधी पार पाडून आम्ही रात्री 12 वाजेला घरी आलो. त्यामुळे 2 दिवस मी आपल्या सेवेमध्ये राहू शकलो नाही. आणि इकडे हा जो आपला कार्यक्रम चालू आहे, संपूर्ण पंथावर ही एक जबाबदारी आहे की आपल्या संप्रदायातील एक 13 आमनायामधील 21 आचार्य मिळून 13 आमनाय आहेत. आणि त्या 21 आचार्यांमधील एक आचार्य म्हणजे महंत श्री सुखीदेव बाबा. हे 13 आमनायामधील एक आचार्य प्रवर आमनाय आचार्य जेव्हा जातात तेव्हा पंथावर फार मोठा दुःखाचा तो आघात होतो. बाबांचं कार्य, त्यांचं मार्गदर्शन हे समाजाला सतत प्रेरणा देणार. त्यांच्या आत्म्याला परमेश्वर निश्चितच आपल्या श्रीचरणी आश्रय देणार, यात संशय नाही. परंतु समाजावर जो त्यांनी उपकार करून ठेवला त्याबद्दल कृतज्ञता म्हणून त्यांना आपण सर्वांनी एकदाच सर्वांनी उभं राहून 2 मिनिट स्वामींजवळ श्रीचरणी प्रार्थना करायची. हे प्रभू, आदरणीय श्रद्धेय कैवल्यवासी आचार्य प्रभू श्री सुखीदेव बाबा यांना आपली चिर शांती परमधाम कैवल्यधाम त्यांना प्रदान करावं, ही प्रार्थना सर्वांनी करायची. 1 मिनिट सर्वांनी उभं राहायचं. सकाळी 7 ते 11 लक्षात महत्त्वाची सूचना आहे. 10 ते 11 या दरम्यान श्री चक्रधर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी निरूपित श्रीकृष्ण चरित्र यावर परमादरणीय परमश्रद्धेय प्रातस्मरणीय उपाध्याय आचार्य पोथीवाले श्री मोठे बाबाजी मकर डोकरा यांच्या अधिकार आणि अमृतमय वाणीतून सकाळी 10 ते 11 उद्या श्रीकृष्ण चरित्रावर प्रवचन होणार आहे. सूत्रेकर सर्वांनी लक्ष द्या. मुदत झालं की सर्वांनी पोथीसाठी इथे बसायचं आहे या. आणि त्यानंतर 11 वाजता भजनाला सुरुवात होईल. 11:30 पासून श्री पंचावतार उपाराला या ठिकाणी सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी 10 ते 11 या वेळात परमादरणीय परमश्रद्धेय प्रातस्मरणीय उपाध्याय आचार्य पोथीवाले श्री मोठे बाबाजी यांच्या अधिकार आणि अमृतमय वाणीतून श्रीकृष्ण चरित्र या विषयावर पोथी होईल आणि पोथीची समाप्ती. त्यानंतर दुपारी या संध्याकाळी 6 ते 8 या वेळात आपली शोभायात्रा आहे. ती शोभायात्रा परमादरणीय परमश्रद्धेय प्रातस्मरणीय परमपूज्य पट्टाधीश महंत श्री शेवडेकर बाबा यांच्या आश्रमातून निघून हापर्यंत पोहोचणार आहे. सर्वांनी 5:30 तिथे आपल्याला पोहोचायचं. त्यांचा सकाळचा नाश्ता आहे अशी जी सावरकर विभागाला 75 पंचावताराची त्यांची पंगत आहे असे नाशिक वाले सचिन बाबा कपाटे वारा यांची दुपारची पंगत आहे. त्यांच्या वतीने सर्वांना दंड प्रणाम. उद्या संध्याकाळची ज्यांची गावी आहे असे सर्वज्ञ श्रीकृष्ण युवा मंडळ महाद्वार कोराडी नांदा डोंगरी
यांच्यापैकी कोणी आलेला आहे का? या इकडे. चंद्रनंदया देवा आनंदकंदा श्रीपते हरेचा सागरा स्वामी श्री योगेश नागवेली समर्पितो नागवेली समर्पितो प्रतिज्ञाई सुपारीची भावविभाग अर्पितो ईश्वरात अर्पितो उपदेशी ऋषीश्वरा राजा जगद्गुरु दत्तराजा जगद्गुरु जयतो मंगलादेवा सुगंधी धूपा देवा स्वीकारावा दया गणा प्रसन्नता सदा राहो कृपाळु नमोस्तुते दयाळु नमोस्तुते जय तू मंगला देवा मंगला परमेश्वरा पंचारती प्राण ज्योती ओवाळी तो जगतपती ओवाळी तो जगतपती जय तू जय श्री दत्ता श्री कृष्णा द्वारकाधीशा श्री मुंडमा प्रभु राया श्री चक्रेशा नमोस्तुते श्री चक्रेशा नमोस्तुते पंचेया